अगदी झटपट बनणारी करडईची सुकी भाजी कशी बनवायची ते आज आपण इथं बघतोय. तर त्यासाठी मी इथे एक जुडी करडईची भाजी घेतली. अगदी ताजी भाजी आहे, तर ती मी अशा पद्धतीने निवडून घेतली. तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी सगळी भाजी अशी निवडून घेतली. ती निवडून घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घेतली. आपण ती चिरून घेऊया. तर ती व्यवस्थित अशी छोट्या छोट्या आकारात आपण चिरून घेतली. सगळी भाजी चिरून झाली की ती व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. कारण त्यात जी माती वगैरे काही कचरा असेल तर ते निघून जातो. तर आता इथे स्वच्छ धुवून घेतली, चाळणीत घेतली की त्याच्यातलं सगळं पाणी निथळून जाईल. तोपर्यंत 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि चवीपुरतं मीठ घेतलंय. तर याची एक फाईन पेस्ट करून घ्यायची. मिक्सरमध्ये ही वाटण मी कोरडंच वाटून घेतलंय. तर बघू शकता तुम्ही. तर इथे कढईत मी 2 चमचे तेल घेतले आणि तेल व्यवस्थित गरम झालं की आपण त्यात ही जी पेस्ट बनवलेली ती टाकून घेऊ आणि व्यवस्थित परतवून घेऊया. अगदी व्यवस्थित असं परतवून घ्यायचंय. अगदी 2 मिनिटात ती व्यवस्थित अशी मिरची परतवून होते. म्हणजे तिला एक उग्गीरपणा जो असतो तो येत नाही. तर व्यवस्थित परतवून झाली की आपण जी चिरलेली धुवून ठेवलेली भाजी आहे ती आपण याच्यात मिक्स करून घेऊया. अगदी कशी मिक्स करायची. दिसताना जरी कढईभर दिसत असली तर नंतर ती शिजत आल्यानंतर अगदी थोडीशी होते. तुम्ही बघू शकता एक जुडीची एवढी अशी भाजी झाली आहे. अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. भाजी शिजत आली की त्यात आपण 3 ते 4 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घेऊ. अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आपली ही करडईची सुक्की भाजी तयार आहे. अगदी झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे. डब्यासाठी सुद्धा खूप छान आहे, चविष्ट आणि पौष्टिक सुद्धा आहे. करडई खाल्लेली शरीरासाठी चांगली असते. त्यामुळे तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करू शकता. तर या पद्धतीने अशी मिक्स करायची आणि पाणी त्यातलं पूर्ण सुकेपर्यंत शिजवून द्यायची. तुम्ही बघू शकता एकदा पूर्ण पाणी सुकून गेलंय. तर आता तुम्ही असं हाताने चेक करू शकता की शिजली आहे. तर ती शिजलेली आहे. तर आपण एका डिशमध्ये करून तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा. तसेच मीनूज किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.